ठाण्यातील रेल्वे स्थानकाजवळच्या गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे। पहाटे 4च्या सुमारास या मार्केटमधून अचानक धुराचे लोट निघू लागले आणि बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं। या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कपड्यांची दुकान आणि विविध साहित्यांची गोडाऊन आहेत। कापडासहित इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही आग अतिशय वेगानं पसरली आणि अनेक दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। आगीची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। 5 गाड्यांनी मिळून आग विझवण्याचे प्रयत्न केले। मार्केटमधील अरुंद गल्ल्या आणि धुरांचं साम्राज्य यामुळे सुरुवातीला आग विझवण्यात अडथळे येत होते, मात्र जवानांनी जीवाची बाजी लावून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे। या आगीत 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे। सोबत कपड्यांची दुकान आणि गोडाऊन जळल्यानं व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। ऐन भाजी मार्केटमध्ये लागलेल्या आगीमुळे परिसरातील वाहतुकीवर आणि सकाळच्या बाजारपेठेवर याचा परिणाम झाला होता।